काही प्लॅनिंग नव्हती, काय नव्हता, अचानक आपला परेश मित्राचा फोन आला आणि हे सर्व होते. तर धन्यवाद परेश, पुण्य कमवलंय. तर तुला पण धन्यवाद आणि सर्व आपली मंडळी जे आपल्याला सपोर्ट करतात, व्ह्यूअर्स जे बघतात आपले व्हिडिओ, त्यांना पण धन्यवाद. हर हर महादेव, हर हर गंगे. हर हर महादेव, हर हर गंगे. नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती कुंभमेळ्यामधनं. तर काल रात्री आम्ही ऑलमोस्ट 3-4 तास एकाच जागी उभे राहिलो आणि फायनली आम्हाला आतमध्ये कुंभमेळ्यामध्ये आपली गाडी घेऊन येण्यासाठी संधी मिळाली. 1:30 वाजेपर्यंत आम्ही आतमध्ये आलो. जिकडनं आता पवित्र स्नान आहे तो 3 किलोमीटरवरती आहे, म्हणूनच आता कुंभमेळ्यातून आतमधनं चालत प्रवास करतोय. बघा आपल्यासोबत परेश आहे. परेश गुड मॉर्निंग. हर हर महादेव. आणि सूरज पण आहे बघा. आज अमृत स्नान, पवित्र स्नानाची तयारीसाठी सर्व काही घेऊन आता आम्ही चाललोय. बॅग घेतलेत आम्ही, टॉवेल, कपडे सर्व काही घेतलंय. जिथे खूप गर्दी आहे, खूप लोक आहेत, जिथे त्यांना स्थान भेटते तिथेच ते लोक स्टे करतात आणि असे सकाळी उठून सूर्य उदयाच्या टायमाला होली डिप करायला जातात. बघा हे बघा कसे भासकले नाही पाहिजे म्हणून रस्सी पकडली. बापरे, मीच अडकलो. थांबा थांबा थांबा. आता आपण चाललोय बोट क्लब कडे, जिकडनं आपण त्रिवेणी संगमला जाणार आहोत. तर भले तुम्ही 5 किलोमीटर वरनं एंटर करताय कुंभमेळ्यामध्ये किंवा 20 किलोमीटर वरनं, तुम्हाला अशा इलेक्ट्रिक रिक्षा, बाईक, घोड्यावाले सर्व काही तुम्हाला भेटतात इथे. सर्व काही सुविधा आहेत बघा. चला आलोय आता यमुना नदीच्या किरी आणि इथे बघा कॅन, ज्याच्यामध्ये आपण आपली पवित्र जल, अमृत जल घेऊन जाणार आहोत. बघा 100 रुपये का, ये 80 रुपये का, ये 100 रुपये का, वो 200 का आहे का. आजकाल यांची खूप डिमांड आहे. 80, 100, 200 ला आहेत बघा. तर प्रत्येकी 1-1, 2-2 आम्ही कॅन घेतलेत आणि संगमावरनं अमृत जल पाणी घेऊन येणार आहोत आपण घरच्यांसाठी. जे कोणाला माहिती आहेत आपण कुंभमेळ्याला चाललोय त्यांनी पण मागवलंय त्यांच्या सर्वांसाठी. हे बघा कॅन मध्ये पाणी घेऊन जाणार. तर नेहमी कुंभमेळ्याचा प्लॅन करताय तुम्ही तर येताना आपली गाडी फुल पॅक होते, लगेज जास्त वाढून जाते, म्हणून कमीच कमी लोक या. 5 जणांची सीट असेल तर 4 जण या, म्हणजे सर्व मॅनेज होऊन जाते. आता आम्ही 3च जण आहोत, म्हणून हे बघा सर्व आता आपल्या डिक्कीमध्ये गाडीचा ऍडजस्ट करून घेऊन जाणार. आता फायनली आलोय आपण आता बोट क्लब जवळ. वेलकम, आपला स्वागत, हार्दिक स्वागत, इलाहाबाद विकास प्राधिकरण. आणि इकडनंच आपली बोट आपल्याला त्रिवेणी संगम पर्यंत घेऊन जाणार. आज सोमवार आहे, थोडी गर्दी कमी वाटते सकाळच्या टायमाला, पण आपण मस्त एकदम सूर्य उदय होताना होली डीप करणार आहोत. बघा सर्व कॅन वगैरे सर्व घेतलं. इथे पण पार्किंग आहे, इथपर्यंत पण गाडी येते बघा. तर तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटते गाडीची, तर इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करा. आपल्या MH46, 47च्या पण गाड्या दिसतात इथे बघा. हुशार मंडळी आहे, चांगला गाईड केलाय त्यांना. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही महाकुंभच्या आतमध्ये येत आहे तर इथपर्यंत गाड्या घेऊन येऊ शकताय बघा. आणि आलोय आता यमुना नदी वरती. आणि इथे बघा धोती, गमछा सर्व काही आहे. स्नान करण्यासाठी लोक येतात. ऑरेंज कलरची धोती अशी 100 रुपये, 120 ला विकतात. हे बघा हे काय आहे, गमछा आहे. हे अंगावरती घ्यायचं काय. हा 3 पीस घेतलेत आम्ही. आहा क्या बात आहे. हा नजारा बघा मंडळी. जे कोणी आपले सर्व भक्त आलेत लांबून ते बघा त्रिवेणी संगमला चाललेत. सुंदर नजारा. किती होड्या आहेत, किती बोटी आहेत बघा. आणि हे ब्रिज बघा. बोटवाला आहे. अरे वा मी पण तर बोटवाला आहे, पण हे बोटवाले माझ्याकडनं पैसे घेणार आहेत. वा त्या बाजूला बघा मस्त एकदम क्लाउड वाला नजारा. हे बघा हा ब्रिज बघा, सुंदर सुंदर. तर खूप लकी आहेत रे आपण परेश. हा महाकुंभ मध्ये आपल्याला आणि सूर्य उदयाच्या टायमाला पोहोचले बघा. वा मस्त. आणि हा बघा आणखी एक गमच्यावाला. राम 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 राम, ओम जय श्री राम. ले लिया सर, ले लिया बाबूजी, ले लिया. जय श्री राम. हा बघा
कसं वाटतंय? थोडासा पोट में दुख रहा है. अंबानीला बघितलंस ना? ती बघ, अंबानी नंतरची श्रीमंत बाई, तिच्याकडे 100 कोटी आहे. 100 कोटी. 100 कोटीची मालक. तर हे बोट क्लब आहे आणि इथेच ज्यांची कोणाची बुकिंग नाही त्यांचे जे लोकल बोटवाले आहेत त्यांच्याशी बोलून आपल्याला बुकिंग करावी लागते असे आपल्याला समजलंय आणि आम्ही तिकडेच चाललोय. बघूया. 200 रुपये. हा, तर डब्बेवाले पण आहेत. 200 रुपये भैया. हे ते भाव वाढव परेश, 300 रुपये कर. आणि इथे बघा, या बोटीमधनं आपल्याला प्रवास करायचा आहे. बोटवाल्याने एकाने हात केलाय. हे बघा, बोटी बघा किती आहेत. जा, एकच जा ना परेश, तू जाऊन ये. तो काय रेट बोलते बघ. तर आपला मित्र चाललाय परेश भाव विचारण्यासाठी. एकाचे 2000. क्या बात है. चला, तर एक बोटवाला मॅनेज झालाय जो 1500 रुपये मध्ये आपल्याला घेऊन जाणार आहे, कारण आपला ग्रुप मोठा झालाय. 8 लोक अजून वाढलेत. इकडचेच जे मंडळी आहेत जे स्नानासाठी आले त्यांच्याशी बोलणं केलं आम्ही आणि 11-12 जणांचा ग्रुप केलाय. 2000 बोलत होता, 1500 मध्ये बघूया. चला, तर सूर्य उदय झालाय पण अजून काय आपल्याला बोट भेटली नाही. पहिले तरी 2000 रेट सांगत होते, आता 3 जणांचे 10,000 15,000 मागायला लागले. जसं जसं बोलते लेट होएगा वैसा बोट नाही मिलेगा. 3 तासाची राईड आहे आणि एवढे पैसे मागतात तिघांसाठी बघा. तर आपला फायटर मित्र सूरज आणि काहीतरी जुगाड लावलाय. 1500 ला भेटली ना रे? हा, $1500 भेटली. आता कोण येणार नाही ना एवढे माग घ्यायला. बघा, याच बोटीत आपण जाणार. सर्वात भारी म्हणजे थंड वातावरण आणि हे काय जे भाव सांगतात ना कधी कधी 10,000 15,000, तो इझिली हजम होतो ना याच्यामुळे. जर गरमी असती आणि 10,000 15,000 बोलले असते वाट लागली. आता आपण युपी मध्ये आहोत तर काय बोलू नाही शकत. हा, पण डायरेक्ट 10,000 15,000 महिन्याला जेवढा काय बोलतात त्याला पगार मागतात ते 1 दिवसामध्ये हे करतात. 3 तासामध्ये. बघा, याच्यात जायचं आपल्याला. 3 तासाची जर्नी आहे. चला जाऊया आता, हे पण अनुभव करूया आपण. अमृत स्नान, त्रिवेणी संगम ना? त्रिवेणी संगम. कोणचा नदी मिळत आहे? गंगा यमुना सरस्वती. चला, बसलोय आता बोट मध्ये आणि आता सर्वांना लाईफ जॅकेट देतात बघा. कोट काय केस लढायला चालले काय कोट देतात. आणि आपले खारघरचेच मित्र आहेत बघा सर्व. लाईफ जॅकेट वगैरे घातलाय आणि आता निघालोय. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला आता त्रिवेणी संगम. हर हर महादेव. बोट आली खाणं घेऊन, जे पक्षी उडतात ना त्यांच्यासाठी. हा, चला, तर अर्धा तास झाला ऑलमोस्ट आपण आलोय. कितना दूर आहे भैया अभी? और 15 मिनिट. अजून 15 मिनिटं. पण मस्त एकदम नजारा आहे. सूर्य उदय आणि या बोटी आणि हे पक्षी तर 4 चांद लावतात याला. हे बघा. आणि जे आतमधनं वाईब्स येतात ना की आता थोड्याच टायमाने आपण एकदम पवित्र स्नान घेणार आहोत. मस्त एकदम मजा आली खरंच. सकाळच्याच टायमाला या आपण प्रवास करून आलो होतो. सर्व थकवा दूर झालाय. आणि इकडे मंडळी बघा किती आहेत. जागेवरच मारतात ना हे डिप. हा, हे बघा किती जण आहेत जागच्या जागेवरती यमुना मध्ये होली डिप करताना. आणि आपण चाललोय त्रिवेणी संगमला. हा बघा, छोटा मुलगा पण आहे. हाय, हर हर महादेव, हर हर गंगे, हर हर महादेव, हर हर महादेव. तर आलोय आपण जिकडे संगम होते तिकडे. पण नेहमी आपण संगमाकडे जातो, पाण्यामध्ये कलर डिफरन्स दिसतो, पण असं इकडे काय दिसत नाही आपल्याला. ब्राऊन झालंय. तिकडे काय होता? हा, थोडं लाईट ब्राऊन झालंय परेश सांगते. पण आलोय आपण संगमाकडे.
जिथे 3 नद्यांचा संगम होते, गंगा, यमुना, सरस्वती. आणि तिथेच आता आपण होली डेप करणार. किती लोक आहेत बघा. हर हर गंगे, हर हर महादेव. इकडे बघा स्नान पण केलंय, पूर्ण परिवारासोबत येऊन इथे स्नान करताना दिसतात बघा. बोटीना ढकलत आता संगमाकडे घेऊन चाललंय. आता जेवढा पुढे जाईल तेवढा जाणार. तर पूर्ण संगम पर्यंत आपली बोट जात नाही, म्हणून आता आपल्याला बोटीतनं प्रवास करून जावं लागेल. बघा कशा संगम मध्ये तुम्हाला घेऊन जातात आणि स्नान करायला लावतात ते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सूरजने नमस्कार केलाय बघा त्रिवेणी संगमला. आणि असे सांगतात की पहिला पाय नाही टाकायचा, पहिले नमस्कार करायचा, त्याच्यानंतर आतमध्ये जायचं आहे बघा. उतरलोय त्रिवेणी संगम मध्ये नमस्कार करून. हर हर महादेव, हर हर गंगे. खूप पवित्र वाटते, खूप भाग्यशाळी, खूप लकी आहोत. डायरेक्ट त्रिवेणी संगम मध्ये आलोय. तर काही प्लॅनिंग नव्हती, काय नव्हता. अचानक आपला परेश मित्राचा फोन आला आणि हे सर्व होते. तर धन्यवाद परेश, तुझ्यामुळे आज मला यायला भेटलंय. पुण्य कमवलंय. काही माझा विचार पण नव्हता की मी जाईन महाकुंभमेळ्याला. अचानक आपल्या मित्राचा फोन आला आणि हे सर्व घडतंय. थँक्यू सूरज, तुला पण धन्यवाद. आणि सर्व आपली मंडळी जे आपल्याला सपोर्ट करतात, व्ह्यूअर्स जे बघतात आपले व्हिडिओ, त्यांना पण धन्यवाद. ए पाणी थंड नाही बोलणारी पब्लिक कुठं गेली. मजबूत थंड आहे. हर हर महादेव, हर हर गंगे. चला पाणी खूप गार आहे, होऊन जाऊ दे परेश. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर गंगे. तीनदा हर हर महादेव. अजून एकदा हर हर महादेव. भरपूर पूर्ण धुतला पाहिजे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर. अजून एक हर हर महादेव, हर हर महादेव. मस्त. हर हर महादेव. आपल्या बोटीमध्ये आहेत ते पण आलेत बघा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर गंगे, शिव गंगे. टिप करून झालं स्नान, पवित्र स्नान झालं. आणि आता बघा बॉटल भरताना घरी गंगा, यमुना, सरस्वती सर्वांचा त्रिवेणी संगम घेऊन जाताना दिसतंय बघा. प्लस मित्र सूरज पण. हर हर महादेव. डोक्यात विचार आला असेल तुमच्या महाकुंभचा, तर नक्की या. 144 वर्षांनी हा महाकुंभ सोहळा आपल्याला करायला भेटतोय आणि ते आपल्या पिढीमध्ये आलाय. तर आपण एक भाग्यशाळी, आपण लकी आहोत. त्यासाठी नक्की या संधीचा फायदा घ्या आणि कुठून पण 2-3 दिवस काढून या तुम्ही. जास्त गर्दी नाही, आरामात सर्व काही मॅनेज होते. देव पण आपल्याला साथ देत असते याच्यामध्ये. हे बघा तेच तुम्हाला बघायला मिळतं आता परश आणि सूरजच्या याच्यामधनं. हर हर महादेव. तर अमृत स्नान केलं आपण, नमस्कार केलं सूर्यदेवाला. आणि आता माती पण घेऊन जाते बघा. गंगा, यमुना, सरस्वती देवींचा जल पण घेतला आणि आता माती पण घेऊन चाललंय बघा. चलो. असा हात कापतोय ना डुबकी मारल्यावर, पण मस्त मजा आली, पवित्र झालो. चलो बाबू बिस्लरी. चला तर मंडळी, तुमच्या आमच्या आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीच्या नावाने मस्त होली डिप करून आलोय आपल्या त्रिवेणी संगममध्ये, कुंभमेळ्याच्या त्रिवेणी संगममध्ये. खूप मजा आली, खूप चांगला अनुभव होता, खूप चांगल्या वाईब्स होत्या. सकाळीच्या टायमाला नक्की या, आवडेल तुम्हाला.
तर कसा वाटला पूर्ण प्रवास आपला कुंभमेळ्याचा आणि इकडे येऊन आल्यावरती अमृत स्नान पवित्र स्नान केलं ते कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. टिल देन टेक केअर बाय बाय. चला आणि कमेंटमध्ये हर हर महादेव हर हर गंगे नक्की लिहा. चला बाय.